आपलं? नमस्कार मित्रांनो, मी युवा ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण आपल्या शेतामधील नवीन माहिती पाहणार आहोत. जसे की आपण नवीन पद्धतीनुसार कशा प्रकारे शेतामध्ये सोयाबीनची, कापसाची किंवा तुरीची लागवड करत आहोत. दरवर्षी आपण नवीन प्रकारचे प्रयोग करतच असतो, पण यावर्षी गेले 4-5 वर्षापासून आपण SRT पद्धतीनुसार सोयाबीन, कापूस, तूर लागवड करत असतो. तसेच या पद्धतीने आपण यावर्षी पण आपण या पद्धतीनेच प्रयोग केलेला आहे. तर आपण खाली रान जर बघितलं तर हे गेल्या वर्षीचं रान आपलं सोयाबीन आणि कापसाचं रान आहे. यानंतर कापूस आणि सोयाबीन घेतल्याच्या नंतर आपण ते कोणत्याही शेतात जास्त मशागत न करता आपण त्याच्यावर गहू या पिकाची लागवड केली होती. गहू या पिकाची लागवड केल्याच्या नंतर आपण जे गव्हाचं जे काढ असतं ते काढ आपण तसंच या रानामध्ये करून दिलेलं आहे. कमीत कमी मशागत करताना हे जर तुम्ही पाहू शकता, हे डायरेक्ट गव्हाचं काढ आपण असं पूर्ण दाबलेले आणि आता पूर्ण सुजून गेलेले, पूर्ण सडून गेलेलं आहे आणि जमीन पूर्ण मशागत झालेली, भुसभुशीत जमीन आहे, एकदम लुसलुशीत. सेंद्रिय कार्बन या पद्धतीने जास्त शेतामध्ये वाढतात आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला करायचं. आपण या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी बेड पाडलेले आहेत. 4 फुटाचे बेड हे पहिलेच पाडलेले आहेत, पण आपण जरासे गव्हाचं काढ असल्यामुळे डबल लेवल करून घेतलेलं आहे, जेणेकरून कमी मशागत करायची गरज पडत आणि त्याच्यावर टोकन पद्धतीनुसार आपण याच्यात तुरीची आणि सोयाबीनची लागवड केलेली आहे. त्याच्यात सोयाबीनची लागवड पाहिजे असेल तर मालविका ही व्हरायटी आपण लागवड केलेली आहे. मालविका व्हरायटी लागवड करून आज आपली झालेली 40-45 दिवस झालेली आहे आणि सोयाबीन तुम्ही पाहू शकता बऱ्या प्रकारे फुटवे वगैरे निघलेले सोयाबीनला आणि फुल पण भरपूर प्रमाणात आहेत. अशी फुलं लागवड झालेली, फुलाची लागण झालेली. त्याच्यानुसार तसंच आपण जर माहिती पाहिली तर आपली ही तुरीची व्हरायटी आहे. जसं की पाहू शकता आपण पंचगंगाची लक्ष्मी व्हरायटी आहे. पण 5 दिवसापूर्वी आपण तुरीचे थोड्या प्रमाणात शेंडे पद्धतीने केलेले शेंडे खुडले होते. शेंडे खुडल्याच्या नंतर कशा प्रकारे तुरीत जास्तीत जास्त फुटवे निघतात ते आपण पाहू. पहिला एकच जो शेंडा होता, एक तुरीचं झाड आहे की याचा शेंडा आपण खुडलेला नाही, याला एकही फुटवा निघलेला नाही आणि याच तुरीच्या शेजारची दुसरी तूर ही खुडलेली आहे. हिची याला सध्या आपण 3 ते 4 फुटे पाहू शकता. 1, 2, 3 आणि खाली 4 फुटे. आता एका शेंड्यापासून आपल्याला एका तुरीच्या झाडापासून 4 फुटवे निघलेले. आता दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण 75 ते 80 दिवसाची तूर होईल त्यावेळेस नंतर आपण एकदा शेंडे छटणी करणार आहे. त्यानंतर आपली त्याच प्रकारे डबल वाढ होईल तुरीच्या शेंड्यामध्ये, जेणेकरून आपण कमीत कमी टायमामध्ये जास्त उत्पन्न होईल. आणि राहिले आपण पहिला डोस जो तुरीला टाकला होता तो आपण काही फार विशेष असा टाकला नव्हता. आपलं 2 वरचं रोटा SSP टाकलं होतं. त्यानंतर आपण याच्यात 20-0-13 ज्यावेळेस सोयाबीनची लागवड केली होती त्यावेळेस स्पेशल डोस म्हणून 20-0-13 टाकलं होतं. आणि एक आता हे शेंडे खुडल्याच्या नंतर एक आपण अशी फवारणी घेतलेली. त्याच्यात फवारणीमध्ये याराविटाचं बड बिल्डर घेतलेलं आहे. त्याच्यात सल्फर, मॅग्नेशियम, बोरॉन आणि झिंक याचं कॉम्बिनेशन बऱ्या प्रकारे आणि अतिउत्तम असल्यामुळं आपण त्याची फवारणी घेतलेली. त्याचबरोबर 11-36-24 हे इस्रायल प्रमाणाचं खत असल्यामुळं, इस्रायल ISL कंपनीचं असल्यामुळे त्याच्यासोबत आपण एक फवारणी घेतलेली आहे आणि बुरशीनाशक कस्तुरी याचं घेतलेलं आहे. त्याची फवारणी शेंडे खोडल्याच्या नंतर एक फवारणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर अप्रतिम असा रिझल्ट आपल्याला तुरीमध्ये दिसत आहे. तुरीची वाढ पण झालेली आहे, फुटवे पण भरपूर निघलेले आहेत. समोर हे तुरी पाहू शकता तुम्ही. 1, 2, 3, 4, 5 एका तुरीच्या झाडाला तिथे 1 फुटवा होता, तिथे आता 5-5 फुटवे निघलेले. त्याच पद्धतीने ही SRT पद्धत असल्यामुळं शेतात आपल्याला एकदा तणनाशक मारलं 40 दिवसाचं, त्यानंतर आपल्याला डबल जर गरज वाटल्यास तर निघलं तरच आपल्याला याच्यात पुरेसे ब्लॉक, सखेत यासारखे श्रीरामचे रेझर कंपनीचे असे भरपूर तणनाशक आहेत ज्याचा रिझल्ट आपल्याला छान असा आवडतो. असे तणनाशक आपण मारू शकता. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला जास्त काही मेहनत करायची गरज नाही व तसेच खुरपणीचा खर्च 0 आहे. ट्रॅक्टरनं मशागत कमीत कमी म्हणजे न करण्यासारखीच आहे, मशागत करायची नाही. त्याच्यामुळं आपल्याला ते उन्हाळ्याचे जसा नांगरणीचा खर्च असेल, रोटावेटरचा खर्च असेल किंवा पंजीचा खर्च असेल, या खर्चामध्ये भरपूर अशी बचत होते आणि उत्पन्न भरपूर वाढ होते. जर एक हिशोब जर केला या पद्धतीनुसार जर आपण शेती जर केली
तर सोयाबीनची जी लागवड आहे आपण टोकन पद्धतीने करत असतो. टोकन पद्धतीने केल्यामुळे जेणेकरून कमीत कमी बियाची लागवड करायची गरज पडते. तर आपण पाहिलं 1 किंवा 2 किंवा 3 सोयाबीनचे दाणे एका जागेवर पडल्यानंतर आपल्याला एकरी फक्त 10 किलो सोयाबीनचं बियाणं लागतं आणि उत्पन्न मात्र एकरी एका किलोला 1 क्विंटलपर्यंत आपण सहज गेले 5 वर्षापासून उत्पन्न घेत आहे. सलग 5 वर्षापासून आपण उत्पन्न घेत आहे. त्याच्यामुळे ही कोणती अफवा किंवा भडकवून देण्याचं काही हे नाही. आपण पहिले 5 वर्षापासून सतत प्रयोग करत आहोत. त्याच्यामुळे आपण आज या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्यक्ष सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की कमीत कमी बी, कमीत कमी खर्च व कमीत कमी शेतीमध्ये करण्यात येणारी मशागत या सर्वाचा संगम जर केला तर शेतीत एवढा अवघड काही नाही की आपल्याला ती 24 घंटे आपल्या शेतीत मेहनत करावी लागेल. तर या पद्धतीने जर पाहिलं तुम्ही सोयाबीनची वाढ पाहता, आता बेडवर सोयाबीन आहे, आपण फक्त 2 लाईन घेतलेल्या आहेत. तिसरी लाईन आपण यावर्षी घेतलेली नाही. ती तिसरी लाईन दरवर्षी आपण कापसाची घेत असतो. ती यावर्षी आपण कापसाची याच्यात या दुसऱ्या पद्धतीमध्ये घेतलेली आहे. ते कापूस पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर तत्पूर्वी आपली सोयाबीनची लागवड कशी झाली व कसे फुलधारणा आहेत, कसे फुटवे आहेत ते आपण पाहू. या ठिकाणी पाहू शकता आपण हे फुले मालविका असल्यामुळं याची पांढऱ्या फुलाची सोयाबीन आहे, मध्यम काळाची सोयाबीन आहे आणि भरपूर अशी वाढ आणि फुटवे निघलेले, तर फुलाची साईज पण भरपूर आहे. अशी कालच्या रिझल्ट सोयाबीनमध्ये आपण जी फवारणी घेतलेली आहे 11 विटाचा गोल्ड बिल्डर 11-36-24 यानंतर आपलं फवारणी पूर्ण करून आपण आज अमावस्येच्या आदल्या दिवशी फवारणी केली. असा रिझल्ट आलेला आहे. तुरीची साईज शेतात मेहनत कमी करण्याची गरज आहे आणि शेतात जास्त काही काम करण्याची गरज नाही. सगुणा राईस टेक्नॉलॉजी SRT पद्धतीनुसार आपण जर शेती केली तर शेती एकदम सोपी आहे. जास्त वेळ काम करण्याची गरज नाही. जसे की आमचे शेजारील शेतकरी म्हणतात हे शेतात लक्ष देत नाही, शेतात कामच करत नाही. तर ही पद्धत त्यांना अजून माहिती नाही. ते रानात जर असं थोडंफार टरकर दिसलं, गवत जर दिसलं ते घाबरायचं याच्यात काही कारण नाही. जर चुकून जर गवतच जर आलं समजा, इथून पुढं जर आपल्या 2 फवारणी तणनाशकाच्या झाल्यानंतर जर निघलं तर आपण कॅप लावून याच्यात तणनाशक मारू शकतो की आम्ही दरवर्षी मारत असतो. येल्ड पडल्यास जर ओडीसी किंवा विड ब्लॉक कंट्रोल जर नाही झालं तर आपण डायरेक्ट राऊंड अप घेत असतो आणि त्याला कॅप लावून घ्यायची. कॅप लावून घेऊन अशा दोन्ही पिकाच्या मधातून अशी फवारणी करायची. फक्त एवढं करायचं की सोयाबीन व तूर किंवा कापूस कोणतंही पीक असू द्या, त्याच्यात आपल्याला त्या झाडाच्या पानावर शेंड्यावर पडू द्यायचं नाही. बाकी आपण कुठे जे तणनाशक मारलं तरी घाबरायचं काही कारण नाही. गेले आपण सतत 2 ते 3 वर्षापासून 4-5 वर्षापासून आपण हाच प्रयोग करत असतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही. हे प्रयोग करावेत आणि कमीत कमी टायमात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं ते आपण या व्हिडिओत जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण इथून पुढं आपल्या चॅनेलवर टाकत राहणार आहोत. ते गेले आपण 5 वर्षाचा अनुभव या पद्धतीने घेतलेला आहे. त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ आता इथून पुढे व्हिडिओ दरवेळेस आपण शेतामध्ये कशा प्रकारचे कमी टायमात जास्त नियोजन, एक मिश्र पद्धतीने कशी पिकं लागवड करायची, तर या पद्धतीने आपण अनेक सोयाबीन असेल, कापूस असेल, सोयाबीन कापूस मिक्समध्ये मिश्र पद्धतीने कसं पीक घ्यायचं बेडवर SRT पद्धतीनुसार, त्यानंतर सोयाबीन तुरीमध्ये मिश्र पीक हे कशा प्रकारे बेडमध्ये घ्यायचं बेडवर SRT पद्धतीनुसार, व SRT पद्धतीनुसारच आपली हळद आणि सोयाबीन आंतरपीक मिश्र पद्धतीनं कसं घ्यायचं याची नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या सर्व शेतकरी बांधवांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. एक छोटीशी माहिती शेतकऱ्यासाठी आपण या आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे कमी खर्चामध्ये, कमी मेहनतीमध्ये आणि कमी याच्यामध्ये मेहनतीमध्ये आपण कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो याची माहिती आपण या आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण माहिती झालेली तूर वगैरे सोयाबीन वगैरे पाहू शकता. आणि धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका. ओके, धन्यवाद.
पटापट आहे.